इकडून सातपूर कॉलनीकडून आलेलो आहे। तर नमस्कार मित्रांनो, आज आपण एक छोटासा ब्लॉग बनवतोय। खूप दिवसानंतर मी रस्त्याचे कामामुळे प्लस इथं जो पाऊस येतो त्या पावसामुळे ट्रॅफिक झालेली आहे। तर तुम्ही आता इथे बघू शकता, इकडे समोर हा जो आहे पपा नर्सरीकडून येणारा रस्ता आहे, ही फुल ट्रॅफिक दिसते। ही ट्रॅफिक तुम्हाला जवळजवळ सातपूर पपा नर्सरीचा जो सिग्नल आहे त्या सिग्नलपर्यंत ट्रॅफिक आहे। तर तिथून ट्रॅफिक जाम झाली, तुम्ही बघू शकता। आता मी इथे सातपूर कॉलनीची इथं आलेलो आहे। सातपूर कॉलनीने एवढी खतरनाक ट्रॅफिक आहे, इकडे बघू शकता। रस्त्याचे कामं आपल्या सातपूर कॉलनी सर्कलपर्यंत आलेलं आहे। इथं पोते वगैरे टाकलेले आहे। ॲक्च्युअली मला थोडंसं काम होतं, मी आता सातपूरला मटण घ्यायला चाललेलो आहे। तर खूप दिवसानंतर मटण खायचं आहे, घरी बनवणार आहे, घरी मस्त दणकवून एकदम। पाऊस इतक्यातच थांबलेला आहे, तर मी म्हटलं चला जाऊन येऊया। तर तुम्ही इथं एवढी ट्रॅफिक बघू शकता, त्यामुळे मी सातपूरला म्हणजे कॉलनीसारखं जे इकडंच समोरून मी गाडी लावलेली। हे जे तुम्हाला दिसतं रस्त्याचं काम चालू आहे, जे रोड रोलर आहे तिथे। आणि आता मी इथे पोचलो आहे सातपूर कॉलनी। इथं पाणी पण खूप साचलेलं, हा एक इश्यू आहे। इथे दरवर्षीच सातपूर कॉलनीचे इथे पाणी साचते। तुम्ही पाणी बघू शकता, पाय दाखवतो तुम्हाला टाकून। पूर्ण पाय जातोय आपला पाण्यामध्ये, एवढं खतरनाक पाणी आहे, एवढं खतरनाक पाऊस झालेला आहे। तर मित्रांनो, मला एक ऑप्शन रस्ता सापडलेला आहे। मी इकडून सातपूर पपा नर्सरीकडून आलो आहे। जेव्हा आपण त्या साईडने जातो त्याच्याऐवजी या सर्कलची इथून तुम्ही ना शिव हॉस्पिटलच्या इथून रॉंग साईडने टाकू शकता। मी शिव हॉस्पिटलच्या मागे राहतो म्हणून मला इकडे यायला सोपं आहे। शिव हॉस्पिटलच्या रॉंग साईडने जर घुसले तर तुम्ही इथं सातपूर कॉलनी आणि हे जे मशीन लावलं इथून एक थोडासा बारीक रस्ता, या बारीक रस्ता क्रॉस करून तुम्ही चले सातपूर महेंद्र सर्कल, तिथे अंबिका स्वीट जवळपर्यंत टू व्हीलर आरामशीर घेऊन जाणार आहे। आणि मी आता तुम्हाला जाऊन दाखवणार आहे कसं जायचं आहे ते पण सांगणार आहे। तर चला आपण सगळ्यात आधी इकडे आपली गाडी घेऊया। तर मित्रांनो, मी आता तुम्हाला दाखवतो मी कसं आलो आहे। हे बघा, इकडे सातपूर कॉलनी सर्कल आहे। इकडं जो रस्ता पपा नर्सरीकडून येणार आहे, तो मागचं जे मशीन आहे ते बॅक साईडला, हे ऑरेंज कलरचं या मशीनच्या इथून घुसलेलो आहे मी। आणि तिथून आमचो या गाडीची इथून मी क्रॉस करून आलेलो आहे। आता इथून सरळ मी इकडे जाणार आहे अंबिका स्वीट्सपर्यंत। अंबिका स्वीट्सपासून मला पायी जावं लागणार आहे। तर आपल्या ब्लॉगला तुम्ही आज फर्स्ट टाइम बघत आहात तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। चला, थँक्यू। तर मित्रांनो, तुम्ही आता मला बघू शकता, अंबिका स्वीटच्या इथे आलेलो आहे आणि गाडी इकडे जे आहे होम हार्डवेअरची इकडे लावलेली त्या स्कॉर्पिओ शेजारी। तर आता आपण इकडनं पायी जाणार आहोत। तुम्ही बघू शकता आता सातपूर सर्कल सिग्नल आहे, त्या सिग्नलवर किती खतरनाक ट्रॅफिक झालेली आहे। तरी आता पाऊस उघडून अर्धा तास झालेला आहे। जर पाऊस चालू झाला तर इथली ट्रॅफिक एकदम खतरनाक होते। तर मित्रांनो, तुम्ही आता बघू शकता मी सातपूर बस स्थानक, सातपूर जे बस स्टँड आहे, सातपूर बस स्टँड इकडे समोर तिथपर्यंत आलेलं आहे। इथपर्यंत एवढी ट्रॅफिक झालेली आहे, रस्त्याचे कामं जोरदार चालू आहे, ट्रॅफिक पण एवढी खतरनाक आहे। तर मित्रांनो, असंच आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत काळजी घ्या, बाय बाय।